नमस्कार सर्वांना. बघा किती छान खुसखुशीत अशी नानकटाई आपली बनवून तयार झालेली आहे. किती छान आतमध्ये त्याची जाळी आली आणि तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर वगैरे. तर प्रश्नांत रेसिपीज अँड मच मोर या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बेकरीमध्ये जशी मिळते त्या पद्धतीची नानकटाई कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. मेजरमेंटचा जो कप असतो तर त्या कपानं 1 कप मैदा घेतलेला आहे, अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे पाव कप रवा, बारीक रवा घेतलेला आहे या ठिकाणी. बघा जो आपण घरामध्ये आणतो बारीक रवा हवा, मोठा नाही घ्यायचा. आणि त्याचबरोबर इथं लागणार आहे आपलं तूप घट्ट घेतलेले, पातळ तूप घ्यायचं नाही आहे. आणि थोडंसं गार्निशिंगसाठी इथं मी काजू आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. त्याचबरोबर जायफळ आणि वेलचीची पूड घेतलेली आहे. अर्धा चमचा आपल्याला इथं लागणार आहे बेकिंग पावडर आणि पाव चमचा लागणार आहे बेकिंग सोडा. तर आपले हे जे काही आपण मैदा, त्यानंतर हे घेतलेलं आहे डाळीचं पीठ, रवा, तर हे सगळं आपण चाळून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातील. तर एका मोठ्या परातीमध्ये मी काय केलं, हे अर्धा कप तूप घेतलेलं आहे आणि हे तूप आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. जर का तूप म्हणजे तुमच्याकडं विस्कर असेल तर विस्करनं तुम्ही हे फेटून घेऊ शकता, किंवा तुमच्याकडं जर मशीन असेल तर त्या मशीननंसुद्धा तुम्ही हे तूप फेटून घेऊ शकता. इथं प्रत्येकाकडं ह्या साहित्य किंवा वस्तू असतीलच असं नाही, म्हणून मी तुम्हाला हातानेच करून दाखवते. तर या पद्धतीनं आपला तळहात जो असतो तर असा गोल गोल ह्याच्यामध्ये डायरेक्शनमध्ये आपल्याला हे तूप चांगलं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. बघा तूप किती आपलं घट्ट होतं आणि हळूहळू ते काय झाले फेटल्यामुळं पातळ झालेलं आहे. आता हे असंच साधारणतः एक 5 ते 10 मिनिट आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. थोडासा या तुपाचा रंग काय होतो इथं बदलतो आणि मग आपण काय करणार आहोत तर त्याच्यामध्ये पिठी साखर घालणार आहोत. तर बघा तूप किती आपलं पातळ झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ॲड करतो आहे आपलं जे काही पिठी साखर आहे ती ॲड करणार आहोत आणि हे दोन्ही मिक्स करून हे दोन्हीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे या पद्धतीनं. आणि एकाच डायरेक्शननं आपण हे फिरवतो आहे. बघा म्हणजे या पद्धतीनंच आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. जवळजवळ टोटल एक 10 मिनिट हे फेटण्यासाठी वेळ जातो. पण जर खुसखुशीत आपले म्हणजे नानखटाई हवी असेल तर थोडंसं इथं आपल्याला एफर्ट्स घालावे लागतात. तर बघा असं या पद्धतीनं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यामुळं काय होतं तर आपलं जे पिठी साखर आणि तूप आहे तर ते हलकं होतं आणि त्याच्यामुळं काय होतं की आपली नानखटाई चांगली खुसखुशीत होण्यासाठी मदत होते. तर इथं सगळं फेटून झालेलं आहे माझं आणि हे व्यवस्थित फेटलं गेलं आहे का हे कधी बघायचं तर कसं चेक करायचं तर एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आपण फेटून घेतलेलं जे आपलं तूप आणि पिठी साखरेचं मिश्रण आहे तर ते पाण्यामध्ये घातलं आणि तुम्ही बघितलं की ते काय झालेलं आहे पाण्यावरती तरंगलेलं आहे, म्हणजे हलकं झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपले जे काही ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते सगळे म्हणजे मैदा असेल, डाळीचं पीठ असेल, रवा असेल तर ते आपण इथं चाळून घेतोय. आणि आता हे व्यवस्थित असं आपल्याला पीठ काय करायचं आहे तर मळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपलं जे काही बेकिंग पावडर आहे, बेकिंग सोडा आपण घेतलेला आहे तर ते सगळं आपण ते सुद्धा आपण इथं काय करतो आहे चाळून घेणार आहोत. आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स नक्कीच आपल्याला काय करायचे चाळूनच घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये आपण जायफळ आणि काय करतो आहे तर जायफळ आणि वेलचीची पूड घातलेली आहे आणि व्यवस्थित असं याचं एक काय करायचं आहे गोळा बनवून घ्यायचा आहे. तर आपल्या तुपामुळं त्याला छान असं म्हणजे गोळा तयार होतोच. पण अगदीच तुम्हाला जर का वाटलं की नाही गोळा बनत नाही आहे, होत नाही आहे, तर तिथं तुम्ही काय करू शकता तर 1-2 चमचे तुपाचा वापर करू शकता. दूध किंवा पाणी
ह्याच्यामध्ये घालायचं नाही आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तूपच घालायचं आहे. 1 किंवा 2 चमचे तूप घातलं तरी बास होईल, पण शक्यतो लागत नाही. व्यवस्थित अगदी व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे. तर बघा, छान असा गोळा आपला इथं बनवून तयार झालेला आहे. आता तो व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि 5 ते 5 मिनिटासाठी तो रेस्टला ठेवून द्यायचा आहे. बघा किती सहजासहजी आपला हा गोळा बनवून तयार झालेला आहे. ह्या टिप्स म्हणजे ज्या टिप्स त्यावेळी आपण फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा नानकटाई अजिबात बिघडणार नाही. तर इथे एक पसरट कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी काय केले तर मीठ पसरवून घेतले. मिठामुळं काय होतं की सगळीकडं व्यवस्थित असं म्हणजे हीट मिळते. आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला एक 10 मिनिट हाय फ्लेमवरती काय करायचं आहे तर म्हणजे प्रीहीट करून घ्यायचं आहे. आणि इथे मी प्लेट घेतली आणि त्या प्लेटला काय केले की तूप लावून घेतलेलं आहे. जर का तुमच्याकडं बटर पेपर वगैरे असेल तर तो वापरला तरी चालेल. आणि नानकटाई ही एकाच आकाराची व्हावी यासाठी मी इथं एक चमचा घेतलेला आहे. आपले जे मेजरमेंटचे कप असतात तर त्याच्यातला एक स्पून वापरलेला आहे. आणि या पद्धतीनं काय करायचं आहे, थोडंसं आपण त्याच्यावरती प्रेशर देऊन तो गोळा आपण पसरवून घेतो आहे. अगदी पेढ्यासारखं असं मऊसूत आपले हे पीठ बनवून तयार होतं. आणि बघा लगेचच त्याची गोळी बनते आणि थोडंसंच आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती प्रेस करायचं आहे. बघा किती पटकन असे आपले हे म्हणजे बिस्किट तयार होतात. अगदी 20 मिनटामध्ये घरच्या घरी मस्त अशी नानकटाई बनवून तयार होती. हायजीनचा कोणत्याही प्रकारचा प्रश्न इथं येत नाही आणि घरात बनवलेलं शेवटी वेगळंच राहतं. जर आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना विकतचं काही देण्याऐवजी हे घरात बनवलेलं कधीही बेटरच आहे. आता एक 7 ते 8 इथं काय होतात की नानकटाई तयार होतात. तर वरून गार्निशिंगसाठी मी इथं पिस्ता आणि आपले बदामाचे काप ठेवते. तुमच्याकडं असेल तर लावा, नसेल तरी नाही लावलं तरी चालते. त्याच्यामुळं हे चवीत वगैरे काय खूप मोठा फरक किंवा बदल होत नाही. तर या पद्धतीने वरती थोडंसं हे करायचं आहे, लावून घ्यायचं आहे. आणि आता ही आपण प्लेट बेकिंगसाठी म्हणजे ही नानकटाई आपण बेकिंगसाठी ठेवणार आहोत. तर कढईसुद्धा छान अशी आपली इथं काय झालेली आहे, गरम झालेली आहे म्हणजे प्रीहीट झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण ही प्लेट आता ठेवून देतोय. बघा गरम झालेलं आहे अगदी छान व्यवस्थित असं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपली ही प्लेट काय करणार आहोत, ठेवून देणार आहोत. आणि एक 20 मिनिट आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. 15 मिनिट झाल्याशिवाय बिलकुल ताट उघडून बघायचं नाही आहे, त्याच्यातली वाफ जाऊ द्यायची नाही आहे. तर 15 मिनटानंतर तुम्ही काय करायचं आहे, चेक करून बघू शकता. आणि हे सगळं मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला करायचं आहे, हाय फ्लेम वगैरे ठेवायची नाही. तर बघा किती छान आपली बिस्किटं बनवून तयार झालेले आहेत, त्याला अगदी चिरा गेलेले आहेत. तर मस्त असे आपले नानकटाई अशी फुगलेली आहे, छान तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं मी सगळ्या नानकटाई बनवून घेतलेल्या आहेत. आणि किती छान सगळ्याला कलर आलेला आहे, किती छान फुगलेले आहेत तुम्ही बघू शकताय. तर तुम्हीसुद्धा या नानकटाई मी सांगितल्याप्रमाणे बनवून बघा आणि कशा झाल्या ते मग मला नक्की सांगायला विसरू नका. खूप छान चव लागते. आणि बघा किती छान त्याला तडा गेलेले आहेत, मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहेत. तर नक्कीच बघा सगळ्याला रंगसुद्धा किती छान आलेला आहे, कलर छान आलेला आहे. आणि तुम्ही टेक्स्चर बघू शकताय किती मस्त असं टेक्स्चर तयार झालेलं आहे. आपली नानकटाईसुद्धा किती छान फुगलेली आहे. खालूनसुद्धा बघू शकता तुम्ही, छान अशी
तयार झाली आणि मी आता ही नानकटाई तुम्हाला तोडून दाखवते. बघा आतमध्ये किती छान त्याला जाळी आलेली आहे. अगदी खुसखुशीत अशी आपली ही नानकटाई बनवून तयार झालेली आहे. अगदी तोंडात टाकल्याबरोबर ती विरघळते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नंतर भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.